हा विजय हा माझ्या एकट्याचा विजय नाही. तुमच्या बाबतीत जर म्हटलं तर तुम्ही नवरात्रीत हार विकलेले आहेत, तुम्ही विद्यार्थी जीवनामध्ये फटाके देखील विकलेले आहेत, पण आता जेव्हा तुम्ही आमदार झालात तेव्हा तेच हार तुमच्या गळ्यात पडले आणि तेच फटाके तुमच्यासाठी वाजले, काय वाटतं? 50,000 नागरिकांच्या समस्या वेगवेगळ्या माध्यमातून, काही शासनाच्या योजना, ज्या लाडक्या बहीणसारख्या योजना होत्या त्याच्याकरता आम्ही 28 ठिकाणी बूथ टाकले होते. एक वाक्य होऊनच जाऊ द्या की हो यस आय एम हेमंत रासने. कसबा विधानसभा पोटनिवडणूक आपल्याला आठवत असेल, 1.5 वर्षांपूर्वी 2023 मध्ये याच कसब्यानं म्हणजेच तिथे बदल पाहिला होता. त्या ठिकाणी भाजप जाऊन काँग्रेसनं कसब्यावर कब्जा मिळवला होता आणि मग मात्र हा पराभव जिवारी लागला तो भाजपच्या, कारण तब्बल 28 वर्षांनंतर भाजपचा कसबा हा काँग्रेसच्या ताब्यात गेला होता. पण त्या निवडणुकीत पराभूत झालेले हेमंत रासने हे दुसऱ्याच दिवशी त्याच कसब्यामध्ये कामाला लागले. नंतर 1.5 वर्षांनी विधानसभा लागली, पुन्हा तेच 2 उमेदवार, तेच मैदान, पण निकाल मात्र वेगळा लागला. निकाल वेगळा लागण्यामागचं कारण हेच होतं, 1.5 वर्षांमध्ये हेमंत रासने घरी बसले नाहीत, तर कसब्यातल्या प्रत्येक भागात फिरले आणि आपला विजय सुकर करून दाखवला. आज तेच हेमंत रासने आपल्या स्टुडिओत आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. रासने साहेब, टॉप न्यूज मराठीतर्फे आपलं खूप खूप स्वागत. आणि एक वाक्य होऊनच जाऊ द्या की हो यस आय एम हेमंत रासने. नाही, मी आपल्याला सर्वात प्रथम मी आपला आभारी आहे की आपण जो काही माझ्यावर विश्वास दाखवला, परंतु आज सुद्धा मी हा विजय हा माझ्या एकट्याचा विजय नाही. माझी संघटना जी माझ्याबरोबर पहिल्यापासून माझ्याबरोबर होती, जी मायबाप जनता ज्यांनी 90,000 मतं कसबा विधानसभेतील आत्तापर्यंतची विक्रमी मतं, वरची 46 कमी करू नका, 90,046 मतं, 90,000पेक्षा जास्त मतं, ज्या जनतेने मला आशीर्वाद रूपी मतदान केलं, त्या जनतेचा मी आभारी आहे. आणि हा विजय हा जनतेचा आहे, माझ्याबरोबर काम करणाऱ्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आहे, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचा व माझ्या सर्व गणेश मंडळांच्या, विशेष करून कसबा गणपती असेल, दगडूशेठच्या माझ्या ज्या मंडळामुळे माझी ओळख निर्माण झाली, त्या दगडूशेठ मंडळाच्या कार्यकर्ते आणि सर्व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे असं मला सांगावंसं वाटतं. नक्कीच. म्हणजे आत्ताचा रासने साहेबांनी सांगितलेलं आहे की खरंच आहे, कसब्यामध्ये गेल्या 52 वर्षात 11 निवडणुका झाल्या, पण यामध्ये सर्वाधिक मताधिक्य जर आतापर्यंत कुणाला मिळालं होतं तर 2019 मध्ये मुक्ताजी टिळक यांना 75,492 मतं मिळाली होती. पण यावेळी हेमंत रासने यांनी सगळ्यांपेक्षा जास्त मतं मिळवत, म्हणजेच अर्थातच 92,046 इतकी मतं त्यांनी यावेळी मिळवलेली आहेत. आपल्याला आठवत असेल, मागच्या वेळी त्यांना याच कसब्यातल्या पोटनिवडणुकीत 62,244 मतं मिळाली होती आणि आता फरक आहे 27,802 मतांचा. ही एवढी मतं 1.5 वर्षात कशी काय मिळवू शकतात? मी जे आता सांगितलं त्याच पद्धतीने आपणच आता मगाशी सांगितलं की ही कसबा मतदारसंघातील दुसरी पोटनिवडणूक होती आणि एकंदरीत कसबा मतदारसंघाची निर्मिती 1978 साली झाली. तेव्हापासून 2024च्या आजच्या निवडणुकापर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या, 11-12 निवडणुका झाल्या, त्याच्यात 3 वेळा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला पराभव झाला. सर्वात पहिल्यांदा पराभव 1985 झाली. डॉक्टर अरविंद लेले हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पराभूत झाले. त्याच्यानंतर 1992ला पोटनिवडणुकीला स्वर्गीय गिरीजी बापट आमचे नेते ते पराभूत झाले काँग्रेसचे, आणि 2023 साली माझा पराभव झाला. परंतु त्या पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासूनच मी आमचे जे नेते गिरीजी बापट साहेब हे 92 साली जेव्हा पोटनिवडणुकीला पराभूत झाले आणि त्यांनी दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात केली, त्यावेळेचा मतदारसंघ छोटा होता, 1 लाखाचाच मतदारसंघ होता, थोडासा सुरक्षित होता. परंतु त्या ठिकाणी सुद्धा मेहनत घेणं खूप आवश्यक होतं आणि बापट साहेब हे खूप मेहनत करणारे कार्यकर्ते नेते होते. त्यांनी खूप मेहनत घेतली. 3.5 वर्षांनी 1995 साली जेव्हा सार्वत्रिक निवडणूक झाली त्यावेळेस बापट साहेब विजयी झाले
आणि तेव्हापासून सलग 5 वेळा त्यांनी विधानसभेत विजय मिळवला. त्या बापट साहेबांचा अनुकरण करत, त्या आपल्या नेत्याचं अनुकरण करत मी सुद्धा ज्या दिवशी 2 मार्च 2023ला माझा पराभव झाला, 3 मार्चला मी रस्त्यावर होतो, 5 मार्चला माझे बोर्ड आणि बॅनर लागले होते, माझी पत्रकं लोकांच्या घरात गेली होती की यस मी 22 मार्च 2023 गुढीपाडव्याला 6 प्रभागामध्ये 6 संपर्क कार्यालय चालू केली आणि रोज सकाळी 7 ते 9:30 वाजेपर्यंत त्या प्रत्येक प्रभागामध्ये टेबल खुर्ची टाकून माझ्याबरोबर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता रस्त्यावर आला आणि किमान 7,000 तक्रारी आम्ही त्या टेबल खुर्चीवरनं सोडवल्या. 50,000 नागरिकांच्या समस्या वेगवेगळ्या माध्यमातून, काही शासनाच्या योजना, ज्या लाडक्या बहीणसारख्या योजना होत्या त्याच्याकरता आम्ही 28 ठिकाणी बूथ टाकले होते. त्या माध्यमातून आम्ही लोकांशी संपर्क केला. शासन आपल्या दारीसारखे कार्यक्रम आम्ही राबवले. अशा वेगवेगळ्या माध्यमात आम्ही आरोग्य शिबिर कसबा मतदारसंघामध्ये 2 वेळा महाआरोग्य शिबिराचं आयोजन चंद्रकांत दादा पाटीलांच्या सहकार्याने झालं आणि त्याच्यात एक 7 दिवसाचं एक 14 दिवसाचं आणि त्याच्यातनं काही हजार लोकांना आम्ही आरोग्य संदर्भातल्या मोफत योजना दिल्या, तपासण्या केल्या, काही ऑपरेशन्स केली. असं एकूण मिळून किमान 50,000 नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्याचा तुम्ही घरी थांबलाच नाही थोडक्यात, तुम्ही दुसऱ्या दिवशी सुरू केलं. मी सकाळी 7ला डॉट 7:45ला मी खाली उतरायचो, अर्धा पाऊण तास वॉक करायचो आणि 7:45 वाजता आम्ही ज्या ठिकाणी जे प्रभागाचं आमच्या संपर्क कार्यालय असेल, सोमवारी आम्ही कसबा गणपतीवाशी बसायचो, मंगळवारी नानापेठेत हिंद तरुण मंडळ त्या ठिकाणी असायचो, बुधवारी आम्ही गुरुवार पेठेत असायचो प्रभाग 18, गुरुवारी लोह्यानगरमध्ये असायचो, शुक्रवारी आम्ही प्रभाग 29 लोकमान्य नगरमध्ये असायचो आणि शनिवारी प्रभाग क्रमांक 15मध्ये माझं जे स्वतःचं संपर्क आहे त्या ठिकाणी असायचो. असं सलग 18 महिने एकही दिवस न बंद राहता आमचे संपर्क कार्यालय चालू असायची. एखाद्या वेळेस मला कदाचित मला जमलं नाही तर माझे प्रभागाचा अध्यक्ष कार्यकर्ते ती बाजू सांभाळून घ्यायचे आणि किमान 10-15 कार्यकर्ते रोज हा संपर्क कार्यालयाचं जे माध्यम होतं ते आम्ही 18 महिने सातत्याने चालू ठेवलं. म्हणजे नक्की थोडक्यात म्हणजे गिरीश बापट साहेब ज्या दिवशी पोटनिवडणुकीत पडले 1992ला, त्याच्यानंतर ते लगेच दुसऱ्या दिवशी कामाला लागले. 95ला त्यांनी विधानसभेत विजय मिळवला. अगदी तुम्ही तसंच केलं. म्हणजे त्याचप्रमाणे ज्यावेळी तुम्ही 2 मार्चला जो निकाल लागला, 3 मार्चला तुम्ही परत उभे राहिलात आणि परत आता 2024ला तुम्ही निवडून आला. म्हणजे एक सर्कलच पूर्ण झालं. पण आता हे सगळं झालं अर्थात भाजपचं काम आणि या सगळ्या गोष्टी, तुम्ही आता तरी कुठे गप्प बसलाय? कारण की जसं तुम्ही पडल्यानंतर 3 मार्चला प्रभागात होतात तसं आजही तुम्ही 23 नोव्हेंबरला जिंकलात आणि 24 नोव्हेंबरला तुम्ही तुमचे पाहणी दौरे सुरू केले. त्या मी काही ह्या मतदारसंघाकरता मी काही व्हिजन ठेवलेले आहेत. हा मतदारसंघ हा नुसता मतदारसंघ नाही, ह्याला एक खूप मोठा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवलेला हा कसबा आहे. बाजीराव पेशव्यांनी आटकेपार झेंडा जिथून नेला तो शनिवारवाडा ह्या कसब्यात आहे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची क्रांती जिथं रोवली, ती मुहूर्तमेढ जिथं रोवली तो हा कसबा आहे. या लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याचा संदेश दिला तो हा कसबा आहे. लवजी वस्ताद साळवी ज्यांनी क्रांतिकारकांचे आद्य गुरु म्हणले त्यांची तालीम ह्या कसब्यात आहे. आपण ज्यांना आद्य क्रांतिकार वासुदेव बळवंत फडके यांना संबोधतो त्यांचं वास्तव्य सुद्धा या कसब्यात होतं. अशा महान विभूती ज्यांनी देशाला दिशा दिली, ज्यांनी ह्या जगाला दिशा दिली, असे या सगळ्या कसबा मतदारसंघात होऊन गेले. त्यामुळं मी हा विधानसभा मतदारसंघ म्हणून न बघता ही एक पवित्र भूमी आहे आणि ह्या पवित्र भूमीची सेवा करण्याची संधी या तमाम जनतेने मला दिली आणि त्यामुळे आणि ज्या पद्धतीने दिली, आजपर्यंतच्या इतिहासातील सर्व विधानसभेच्या मतांचा विक्रम मोडून 90,000पेक्षा जास्त मताधिक्य मला यांनी दिलं. त्या प्रत्येक मताविषयी ऋण राहण्याचा माझा संकल्प आहे आणि त्याकरता कचरामुक्त कसबा, जेव्हा ह्या संपूर्ण जगातून या ठिकाणी लोक येतात त्यावेळेस त्यांना हा कसबा
अतिशय सुंदर, स्वच्छ, नीटनेटका दिसला पाहिजे, हा माझा आग्रह आहे. या ठिकाणी सर्वसामान्य माणसांना वेळेत नियमित पाणी मिळावं, हा माझा आग्रह आहे. ह्या ठिकाणच्या कसबा मतदारसंघातील प्रत्येक ज्येष्ठांना, माता भगिनींना सुरक्षित प्रवास व्हावा, ट्रॅफिकच्या कोंडीत नसावं, ट्रॅफिक मुक्त कसबा असावा, हा माझा आग्रह आहे. आणि या सगळ्या आग्रह करता स्वच्छ रस्ते असावेत, रस्ते चांगले असावे, खड्डे नसावेत, ह्याकरता काम करण्याचा माझा संकल्प. आणि त्याकरता मी एकही दिवस वाया घालू इच्छित नाही. म्हणून मी 24 तारखेपासून रस्त्यावर आलो. पहिल्याच दिवशी मी कचरामुक्ताची संपूर्ण दौरा ठेवला. त्यावेळेस खाते प्रमुख होते, ॲडिशनल कमिशनर होते, खात्याची सगळी माणसं होती. आणि त्यातला माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, जो सफाई कर्मचारी आहे हा कसबा क्लीन करत असताना त्याला कचरा दिसला नाही पाहिजे. नाही, कचरा दिसला बी नाही पाहिजे आणि त्याचा हात कचऱ्याला लागला नाही. वा वा, छान छान. कारण आज जर आपण मानवी भावनेतनं बघितलं, आज आणि त्या खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. आज त्याकरता खूप आपण जगाचा अभ्यास केला तर असे खूप ठिकाणी असं आहे की कचऱ्याला हात लागत नाही. मी खूप त्यांच्याकरता मी मागे 2-3 कार्यक्रम केले, त्यांना ग्लोव्ज दिले, सगळे दिले, परंतु त्याच्यातनं माझं काही समाधान होत नाही. आज सुद्धा ज्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात तो माणूस दिसला तर मला वेदना होतात की ज्या कचऱ्याच्या ढिगाच्या बाजूने आपण गेलो तर आपल्याला वास सहन होत नाही, आपण नाक बंद त्यात ते करतो. हात घालतात. तर त्यात ते हात घालतात, आपल्याला कचरा, आपण रस्ता बायपास करतो. बरोबर. आणि हा सगळा कचरा, आपण केलेला कचरा, तो सफाई कर्मचारी त्याचा जीव आरोग्य धोक्यात घालून त्यात वावरतो. बरोबर. मला कसबा तर स्वच्छ करायचा आहे, पण मला सफाई कर्मचाऱ्याच्या हाताला कचरा लागला कामा नये, ही माझी त्यामागची भावना. वा, छानच. अगदीच मी आपल्या प्रेक्षकांसाठी आता भले रासने साहेबांनी 90,046 इतकी मतं मिळवली असली, पण आणखी एक आपल्या प्रेक्षकांसाठी महत्वाची माहिती. आपल्याला आठवत असेल पोटनिवडणुकीमध्ये 11,040 मतांनी त्यांचा पराभव झाला होता, पण या निवडणुकीत मात्र त्यांनी 19,423 इतक्या मतांचं मताधिक्य मिळवलेलं आहे आणि 8,383 इतकं जास्त लीड मागच्या वेळेपेक्षा, दंगेकरांपेक्षा त्यांनी जास्त घेतलंय. आणखी एक महत्वाचा मुद्दा रासने साहेब, मला आठवते तुमच्या अनेक मुलाखती पाहिल्या, त्यामध्ये अगदी जर तुम्ही तुमच्या सगळ्या आत्तापर्यंतचा प्रवासाचा विचार केला तर अगदी सर्वसामान्य कुटुंबातून तुम्ही आलेला आहात. संगमनेर आणि अकोला, तिथून तुमचं सगळं कुटुंब इकडे आलं, मग सदाशिव पेठेत वसलं. अगदी वडिलांनी फार नको तिथे कष्ट केले. पण महत्वाचा मुद्दा असा, तुमच्या बाबतीत जर म्हटलं तर तुम्ही नवरात्रीत हार विकलेले आहेत, तुम्ही विद्यार्थी जीवनामध्ये फटाके देखील विकलेले आहेत, पण आता जेव्हा तुम्ही आमदार झालात तेव्हा तेच हार तुमच्या गळ्यात पडले आणि तेच फटाके तुमच्यासाठी वाजले. काय वाटतं? ही माझ्या आई वडिलांची असेल, माझ्या चुलते, माझे जे आमच्या घरात साहेब बारशाला माळ घातली जाते. आमचं सगळं धार्मिक भावनिक असणारं घराणं. माझ्या दोन्ही चुलत्यांनी, माझ्या कुटुंबातल्या सर्वांनी या गणपती बाप्पाची सेवा अतिशय निस्पृह भावनेतनं केली. घरात खायला नसेल तरी आमचे चुलते दिवस दिवस त्या गणपती बाप्पापाशी असायचे. या सगळ्या माझ्या आई वडिलांची असेल, माझ्या कुटुंबाची असेल, माझ्या सगळ्यांची पुण्याई ही माझ्या वाटेला आली आणि हे एवढं मोठं यश मला प्राप्त झालं. ज्या संघटनेत मी वाढलो, गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून जिथं वाढलो, भारतीय जनता पार्टीसारख्या एका विचार असणाऱ्या संघटनेत वाढलो, त्याचे जे संस्कार माझ्यावर झाले, त्या संस्काराचा हा विजय आहे, हा प्रामाणिकपणाचा विजय असं मला वाटतं. नक्की. तुमच्याबद्दल आत्ताच एक नुकती घटना घडलेली आहे, ती आपल्या प्रेक्षकांसाठी सांगतो. मी फक्त एकच वाक्य उच्चारणार आहे, अख्खी घटना तुम्ही सांगणार आहात. तुम्ही नुकताच एक अनियमित पाणी पुरवठ्याविषयीचा एक दौरा काढला होता. सकाळी 7 वाजता तुम्ही तो सुरू केलात. त्यावेळी तुम्हाला एक आजोबा भेटले आणि ते आजोबा म्हणाले की गेल्या 70 वर्षात सकाळी 7 वाजता पाहणी दौऱ्यावर येणारा पहिला आमदार बघितला. हे आजोबा कोण आहेत आणि नक्की काय घडलं? नाही, आता मी क्षमा मागतो, मला त्यांचं नाव माहिती नाही, परंतु मी जो जो रूट ठरवला होता, सकाळी 7ला मी 6:45ला झालो. 7ला नंदकुमार जगताप साहेब हे जरा 10 मिनटं थोडीशी उशीर आले आणि आमचा दौरा चालू झाला. आणि तो नैसर्गिकरित्या आम्ही संघटनात्मक सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं, ज्यांच्या ज्यांच्या तक्रारी आल्या त्यांना त्या तक्रारी गोळा करायला सांगितल्या होत्या आणि प्रत्यक्ष त्यातल्या ज्या तक्रारीदार आहेत त्यांना जास्तीत जास्त उपलब्ध ठेवा, कारण त्यांच्या काय अडचणी आहेत, बाबा पाणी प्रेशरने येत नाही, येतच नाही, ह्या मजल्यावर येत नाही, त्यांना त्या अधिकाऱ्यांना सांगून द्या. आपण सांगणं हे त्यांना रुटीन असतं. जेव्हा सर्वसामान्य नागरिक सांगतो तेव्हा त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट असतो आणि ॲट ॲक्च्युअली तो परिस्थिती सांगेल.
आणि त्या ठिकाणी हे सगळं चालू असताना ते ग्रस्त त्यांच्यातले नव्हते. त्यांनी बघितलं एवढी गर्दी का आहे म्हणून ते आले आणि त्यांना जेव्हा लक्षात आलं की बाबा एक निवडून आलेला आमदार सगळ्या खातेप्रमुखांना, कार्यकर्त्यांसहित आणि सर्वसामान्य नागरिकांची तो विचारपूस करतोय, पाण्याचा प्रश्न सोडवण्यात, कुठले तरी प्रश्न सोडवण्याकरता आलाय, तर त्यांची ती जी हे होती अ, भूमिका किंवा भावना त्यांनी होती. बोलून दाखवली, ती अतिशय बोलकी होती. तो त्यांना जो त्यावेळेस सुचलं ते पटकन बोलले आणि त्यांनी तो मुद्दा की हेमंत रासने जिंकले माहिती आहे, पण हेमंत रासने कोण मला माहिती नव्हतं, परंतु ते आज रस्त्यावर आल्यानंतर मला दिसले आणि पहिला आमदार मी 70 वर्षातला, माझ्या आयुष्याची 70 वर्ष झालेली आहेत आणि मी पहिला आमदार बघितला. यात कदाचित त्यांचा योगायोगाने मी त्यांना दिसलो असेल, बाकीचे सुद्धा काम करत असतील, त्या पद्धतीने करत असेल, प्रत्येकाची कार्यपद्धती वेगळी होती, परंतु त्यांना जी भावना वाटली ती त्यांनी बोलून दाखवली. नक्की. रसने साहेब, अगदी शेवटचे दोन एक प्रश्न. कसब्याचा आणखी एक इतिहास आहे. जे आमदार होतात ते पुढे लोकसभेवर खासदार म्हणून जातात. मग अण्णा जोशी गेले, आपले गिरीश बापट गेले. हेमंत रासनेंचं पण पुढचं कदाचित स्वप्न असू शकतं. नाही, आता एक नक्की आहे की आज मी ज्या संघटनेत काम करतो त्या संघटनेत आता मागण्याची पद्धत नाही. तुम्ही काम करत राहायचं, तुमचा जे काय असतं रिपोर्ट कार्ड ते त्यांच्या आमच्या वरिष्ठांकडे ते तयार असतं. त्यांना जे योग्य वाटेल त्या पद्धतीची ती संधी देत असतात. आणि आत्ता या पुण्यनगरीचे जे खासदार आहेत ते विद्यमान खासदार हे पहिल्यांदा झालेले आहेत. ते तरुण आहेत, त्यांना त्यांच्या कामाचा स्कोप धरून त्यांना मंत्रिमंडळात सुद्धा त्यांचा सहभाग घेतलेला आहे. त्यामुळे माझी वैयक्तिक इच्छा आता तसली कुठल्या प्रकारची नाही आहे, परंतु जी जबाबदारी मला पक्ष संघटना म्हणून देईल, आज मला त्यांनी विधानसभेचं सदस्य हे काम दिलेलं आहे, त्याचं दायित्व हे मी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडेल. जे काही संघटना माझ्यावर जबाबदारी देईल ते काम प्रामाणिकपणे करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आता जर आपण परिस्थिती पाहिली तर कसब्याच्या विषयीची, तुम्हाला आता संपूर्ण कसबा माहिती आहे, तुमचं सगळं आयुष्य त्या ठिकाणी गेलं सदाशिव पेठेमध्ये. प्रश्न हा पडलेला आहे की कसब्यात इतकी मुलं आहेत की आता आपण ज्याला म्हणतो की बाबा कॉलेजमधली असतील किंवा शाळेतली असतील, पण खेळायला एक मैदान सुद्धा नाही, अशी परिस्थिती आहे. तालमी आहेत आपल्या, पण त्या तालमींकडे लक्ष द्यायला कोण नाहीये. अनियमित पाणी पुरवठा आहे, कमी दाबानं पाणी पुरवठा आहे, नळ 24 तास पाणी 1 तास, अशी आपली परिस्थिती आहे. या सगळ्या प्रश्नांतून बाहेर काढण्यासाठी आता आमदार हेमंत रासने काय करतील? तो जर ड्राईव्ह आपण बघितला असेल तर मागच्या आठवड्याभरात मी 3 प्रश्नांना हात घातला. सर्वात पहिल्यांदा कचऱ्याच्या विषयाला मी वाचा फोडली. त्याचे परिणाम हे दिसायला लागले. मी तुम्हाला माझ्या मोबाईलवर काही प्रतिक्रिया आल्या आहेत, काही ठिकाणी ज्या सुधारणा आल्या त्या लोकांनी कळवल्या की बाबा इथं तुम्ही गेल्यानंतर इथं कधी स्वच्छता नसायची, ती स्वच्छता आता होऊ लागली आहे. आता त्याच्यानंतरचा जो विषय आहे पाणी पुरवठ्याकरता मी आता तो दौरा केला आहे. साधारण माझी मागणी कसबा मतदारसंघामध्ये पहाटे 5 ते सकाळी 10 वाजेपर्यंत पूर्ण प्रेशरने सगळ्या ठिकाणी पाणी द्यावं आणि त्या दृष्टिकोनातनं मी त्या अधिकाऱ्यांना अहवाल तयार करायला सांगितलं आहे. कसब्यातला कचरा निर्मूलन करण्याकरताचा सुद्धा अहवाल मी त्यांना करायला सांगितलं आहे. आता उद्या ज्यावेळेस मी शपथविधीला आज मुंबईला जातोय, शपथविधी होईल, अधिवेशन होईल, त्याच्यानंतर मी ह्या सगळ्यांचा एक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ठिकाणी ज्या ते मूलभूत प्रश्न आहेत त्याचा आयुक्तांसमवेत एक सविस्तर बैठक लावणार आहे. त्याच्याकडनं ते झालेले अहवाल असतील ते बघणार आहे आणि सगळी कामं जी तुम्ही आत्ता सांगितली तिचा ताबडतोब पाठपुरावा घेणार आहे. ती कामं मार्गी लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही. ज्या मैदानांचा विषय आहे, काही मैदानं छोटी मोठी डोळ्यासमोर आहेत, ती विकसित करून तिथे जास्तीत जास्त या विद्यार्थ्यांना, खेळाडूंना कसं प्रोत्साहित करता येईल याकरता मी प्रयत्न करणार आहे. हे सगळे विषय जे तुम्ही मांडले हे सगळे माझ्या अजेंड्यावर आहेत आणि ते सगळे करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार. अगदी शेवटचाच प्रश्न. लोकसभा झाली, विधानसभा झाली आणि आता आगामी महापालिका, कारण की गेली बरेच वर्ष ती घोंगडं भिजत आहे आणि या महापालिकेत 2017ला बघितलं तर भाजपची निर्विवाद सत्ता होती. यंदा काय होणार, कशा पद्धतीने तयारी असू शकते? आता यंदा आता आम्ही ज्या दोन्ही निवडणुका आहेत ह्या आम्ही महायुती, राष्ट्रीय लोकशाही आघाडी या पद्धतीने निवडणूक लढवल्या आणि त्या जिंकल्या सुद्धा.
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वरिष्ठ ज्या पद्धतीने युती, आघाडी, स्वतंत्र हा जो काही निर्णय घेतील ते निर्णय ते घेतील. जे काही निर्णय घेतील त्या याला आम्ही, महायुती असेल तर महायुती, स्वतंत्र असेल तर स्वतंत्र, जो काही निर्णय असेल तो आता मला माहिती नाही, तो त्या वेळेस येईल. पण शक्यतो महायुती म्हणून आम्ही ही निवडणूक लढू आणि ती ह्या दोन्हीपेक्षा जास्त मोठ्या ताकदीने जिंकू असा मला विश्वास आहे. ओके, धन्यवाद रासने साहेब, तुम्ही आलात आणि आमच्याशी संवाद साधला आणि प्रेक्षकांशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तर हे होते हेमंत रासने, पण ते स्वतःहून कधीच म्हणले नाहीत की येस आय एम हेमंत रासने. पण जेव्हा ते जिंकून आले आणि दुसऱ्या दिवशी थेट पाहणी दौऱ्यावर लोकांमध्ये गेले, तेव्हा लोकच म्हणले, अरे हेच का ते हेमंत रासने. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. धन्यवाद. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.